नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चर्चा करणार आहोत एक अत्यंत महत्त्वाच्या भरती प्रक्रियेबद्दल. RRB NTPC भरती 2024. होय, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. भारतीय रेल्वेने नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज म्हणजेच NTPC अंतर्गत मोठ्या प्रमाणात जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. सरकारी नोकरी मिळवायची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. ह्या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता, निकष, परीक्षा प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, जसं की तुम्ही पाहताय RRB NTPC मेगा भरती 2024. RRBने NTPCच्या जी भरती आहे त्याच्यासाठी नोटिफिकेशन आउट केलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे आणि अर्ज करण्याची जी अंतिम तारीख जी आहे ती 20 ऑक्टोबर 2024पर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. मित्रांनो, टोटल पोस्ट किती आहेत ते वॅकन्सी डिटेल्स आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. गुड्स ट्रेन मॅनेजर 3144, स्टेशन मास्टर 994, चीफ कम्युनिकेशन तिकीट सुपरवायझर 1736, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट 1507, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 732. अशा प्रकारे 8113 जागा याच्यामध्ये असणार आहेत. तर याच्यामध्ये जे तुमचं क्वालिफिकेशन जे आहे, तर याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन लागणार आहे कमसे कम तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत, तर 14 तारखेपासून हे फॉर्म चालू होतील, 14 सप्टेंबर, आणि याची लास्ट डेट जी आहे ही 13 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे मित्रांनो. त्यानंतर अकाउंटंट कम टायपिस्ट कम्युनिकेशन कम तिकीट क्लर्क याच्यासाठी 361 आणि 2022 अनुक्रमे जागा ह्या आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट याच्यासाठी 990 आणि ट्रेन क्लर्क याच्यासाठी 72. अशा 3445 जागासुद्धा याच्यामध्ये ही भरती काढण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत ती ॲप्लिकेशन चालू होण्याची जी तारीख आहे ती 21 सप्टेंबर 2024 आणि लास्ट डेट आहे 20 ऑक्टोबर 2024. आता यासाठी लागणारं जे क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी जी भरती आहे त्याच्यासाठी बॅचलर डिग्री तुमच्याकडे पाहिजे रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीचे. त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट जे कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे 10+2 म्हणजे ज्यांची 12वी झालेली आहे कुठल्याही स्ट्रीममधून, ते सुद्धा याच्यासाठी ॲप्लाय करू शकतात. तर एज लिमिट जे आहे ते RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठी 18 ते 36 वर्ष आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी 18 ते 33 वर्ष असं एज लिमिट आहे. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन, स्टँडर्ड रिलॅक्सेशन जे आहे SC ST 5 वर्ष आणि OBC जे काय आहे EWS ते 3 वर्ष असं रिलॅक्सेशन हे असणार आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जी फीज आहे ती ॲप्लिकेशन फीज जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी 500 रुपये असेल. SC ST त्याच्यानंतर PWD त्याच्यानंतर EBC आणि फिमेल्स कॅन्डिडेटसाठी ही फी जी आहे ही 250 रुपये अनुक्रमे असणार आहे. तर आजच ऑनलाईन ॲप्लिकेशन करा आणि या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. त्यानंतर याच्यासाठी जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे ती कशी असणार आहे, पहिली गोष्ट तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल. त्याच्यामध्ये Tier 1 आणि Tier 2 अशा 2 टेस्ट असतील, प्री आणि मेन्स अशा 2 टेस्ट असेल. त्याच्यानंतर स्किल टेस्ट असेल तुमची ॲज पर दी पोस्ट रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं आणि शेवटी मेडिकल एक्झामिनेशन होईल. आणि ह्या सर्व एक्झाम तुम्ही जर व्यवस्थितपणे दिल्यात किंवा तुम्ही जर व्यवस्थितपणे यांना फेस केलं तरच तुमचं सिलेक्शन RRB NTPCमध्ये होईल. तर मित्रांनो, ही होती RRB NTPC भरती 2024 बद्दलची संपूर्ण माहिती. ही एक मोठी संधी आहे, त्यामुळे तुमचा अर्ज करण्यासाठी विलंब करू नका. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना या माहितीचा लाभ द्या. पुढील अशाच महत्त्वाच्या भरती व शासकीय माहितींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.